7 झालेत पण मी अजून बाहेरचं काहीही आवरलेलं नाही आहे. आता सुरुवात झाली खरं तर कामांची. माझी उठले मी 5 वाजताच आज, पण सुरुवातच कामांची झालीच नाही म्हणावी तशी. नमस्कार, मी मनश्रीज लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे मी चहासाठी पाणी ठेवले, दूध गरम करायला ठेवलं आहे आणि इथे ग्रेशूच्या टिफिनची तयारी चालू आहे. मेथीची भाजी आणि भाकरी असं असणार आहे तिचा टिफिन. सकाळची थोडीशी घाई होते माझी, पण आता लवकर उठते ना योगासाठी, त्याच्यामुळे गोष्टी थोड्या इझी झालेल्या आहेत. आणि मेथीची भाजी आता स्वच्छ धुवून घेतली मी, त्याच्यामध्ये तुरीची डाळ घालते मी. तर ग्रेशूच्या टिफिनची गडबड चालू आहे. सकाळची कामं थोडीफार झालेत, थोडीफार अजून बाकी आहेत. तर अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि इथे मसाल्याच्या डब्यातले काही मसाले संपलेले आहेत, ते मला बनवायचे आहेत. डबा क्लीन करून बनवेन. मस्तचा स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे. भांडं पूर्ण क्लीन आलेलं आहे. आता तडक्याची तयारी करते. इकडं कुकरसुद्धा लावला आहे मी, आमटी बनवून झालेली आहे. दुपारी इतका पाऊस पडला की पूर्ण टेरेस भरलं होतं, पण मी 2-3 वेळा झाडू मारलं, त्याच्यामुळे थोडंसं सुकलं आहे. आता हे पाणी पूर्ण काढलं नाही तर मला दळप करायचं आहे. मी दळप करून घेते. आता 5:30 झाले. भरपूरच पाऊस पडला. ग्रेशूला डान्स क्लासवरून मी घेऊन आल्यानंतर जेवण केलं. थोडीफारच कामं होती, सकाळी मी सगळी कामं करून गेली होती. 1-2 कामं होती तेवढी मी पटकन करून घेतली आणि मग ग्रेशूला झोपवलं आणि सडनली पाऊस चालू झाला. कपडे फक्त मी मशीनला लावले होते, त्याच्यामुळे कपडे काय मला आज बाहेर घालायला जमले नाहीत. रशीवर आतल्या साईडलाच मी घातले. खूप कपडे पडालेत आजकाल. ग्रेशूच्या दिवसातून 4 ते 5 ड्रेस होते. आज योगा केला नाही मी, आज सकाळी रेस्ट घेतली संडे असल्यामुळे. आणि सकाळी लेट उठली मी, 8:30ला उठली. त्याच्यानंतर ते घरातलं सगळं आवरलं. झोप छान झाली होती माझी रात्रभर आणि सकाळी लेट उठली, त्याच्यामुळे झोप पूर्ण कंप्लीट झाली होती. त्याच्यामुळे मला आत्ता काय झोप आली नाही, पण मी अशीच पडून होती. मोबाईल बघितला, एक व्हिडिओ एडिट करायचा होता, तो व्हिडिओ एडिट केला आणि मग त्याच्यानंतर उठून चहा वगैरे घेतला. हे बाहेरचं 2-3 वेळा झाडू मारलं. कपडे मशीन झाली होती, कपडे पूर्ण बाहेर घातले सुकायला. आणि मग आता म्हटलं ग्रेशूला उठवलं, ती आता ग्रेप्स खात बसले आणि मी आता दळप करून घेते आणि पटकन चक्कीमध्ये नेऊन ठेवते, कारण सकाळसाठी अजिबात पीठ नाही आहे. आत्तासुद्धा नाही आहे पीठ घरात भाकरीचं, एवढं संपलं आहे. मानेचा त्रास खूप वाढला होता, त्याच्यामुळे मी काल दळप केलं नाही, कारण ते परत असं सुपाणी हे करताना ही इथं कळ येत होती आणि हाताला स्वेलिंग होतं. त्यासाठी मग थोडंसं मी हे बोलले की राहू दे, आपण एक दिवस ॲडजस्ट करू, पण त्रास घेऊ नकोस, म्हणून मग मी थांबवलं. पण आज बऱ्यापैकी त्रास कमी आहे, तर म्हटलं आज दळप करावं. फक्त आता मी जोंधळ्याचंच करणार आहे आणि खूप कमी, म्हणजे मला वाटतं साधारण 1 ते 1.5 किलो फक्त जोंधळे आहेत घरात. त्याचा पहिलं दळप करणार आणि ते संपल्यावर परत दुसरे आणून नवीन दळप करता येईल. उद्या आणतील तर गव्हाचं उद्या वगैरे ठेवून येईन चक्कीमध्ये, पण आज हे ठेवणं भागच आहे मला. तसं तर ते मला आज पण नको म्हणालेत, रेस्ट घे, उगाच जास्त त्रास घेऊ नको, हाताला परत जास्त हे स्वेलिंग येईल. पण आता कमी असल्यामुळे मी करणार आहे ते आता दळप. तर चला हे करून घेते, चक्कीमध्ये ठेवून येते. आणि संध्याकाळी आज बनवणार आहे व्हेज पुलाव. सगळ्या भाज्या घरात आहेत. पावभाजी बनवायचं होतं, पण आज हे जेवायला घरी आले नाहीत, म्हणून मग आमच्या दोघींसाठीच कशाला म्हटलं. हे बोलत होते बनवा, पण नको म्हटलं. संध्याकाळी तर काय, तर पावभाजी काय खाणार म्हटलं, उद्या बनवता येईल. असं पावभाजीचा बेत उद्यावर गेला आणि आज मी पुलाव बनवणार आहे आणि त्यासोबत आज पापड वगैरे फ्राय करणार आहे. आज वाटतं आहे खावं असं. आणि पाऊस पण पडून गेला, पण अजिबात थंडी नाही आहे. खूप गरम होते घरात. फॅन लावून अक्षरशः मी झोपलेलो ग्रेशू आणि मी. आणि आत्तासुद्धा फॅन चालू आहे. मी बाहेर बसले टेरेसवर, तरी अजिबात हवासुद्धा नाही आहे बाहेर. खूप गरम होते. तर असं गरम थंड वातावरण झालं की थोडीशी तब्येतीवर परिणाम होत आहेत. खोकल्याचं प्रमाण वाढणं आणि सडनली आवाज चेंज होणं, अशा गोष्टी व्हायला लागल्यात. तर ह्या वर्षामध्ये तर कंटिन्यू पाऊस चालू आहे आपल्याकडे. म्हणजे 1 महिनाभर पाऊस, 1 महिन्यामधले 10 दिवस पाऊस नसला तर पुढचे 2-3 दिवस नक्की पाऊस पडतो, असं व्हायला लागलं. ठीक आहे, चला आता वातावरण आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. तर पटकन ते करून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू. तर माझा स्वयंपाक झाला आहे. आज पुलाव बनवला आहे स्वयंपाकामध्ये. बाकी भाजी भाकरी नाही केली, कारण खायची इच्छा कुणाचीच नाही आहे भाजी भाकरी आज. हे पण फोन करून म्हटले की फक्त पुलाव बनव, खूप इच्छा झाली खायची. आणि दुपारी बाहेरचं खाल्ल्यामुळे त्यांना थोडासा त्रास होतोच नेहमी. तर म्हणजे भाकरी करायचं मला रिलॅक्स आहे, भाकरी करायचं लागलं नाही आज. आणि मला पण आज लेट जेवण झालं दुपारी, त्याच्यामुळे मला पण आता भूक नाही एवढी. आता वाजलेत 9:15 आणि पुलाव झालेला आहे बनवून कुकरमध्ये. कुकर गार झाला नाही. भांडी तेव्हाच्या तेव्हा मी घासून घेतली सगळी, फक्त किचन क्लीन करायचं आहे मला, ते मी नंतर करते. आता मी चालले चक्कीमध्ये दळप आणायला. ठेवून आलेली मी,
तर 9 वाजता ये म्हटलेल्या त्या मावशी. तर आता चालले मी, तर घेऊन येते पटकन आणि मग ग्रेशूला जेवण देते, मी सुद्धा जेवण करते. मी तोपर्यंत येतील. इथे 2-5 मिनटाच्या अंतरावरच चक्की आहे. बघू, मी त्यांच्यासोबतच आज जेवण करते, मला भूक नाही आहे अजून पण. तर बघू, चला. तर दळप घेऊन आली मी. आता हे असं ओपन ठेवते रात्रभर, उद्या सकाळी डब्यामध्ये. तर इथे पुलाव बनवून रेडी आहे. स्वामींना नैवेद्य ठेवला मी आत्ता जस्ट. आता आम्ही जेवण करतो, मी आणि ग्रेशू. आता बरोबर 9:30 वाजले. चला, हँडवॉश केलीस? तर आता जेवण वगैरे झाली. दळप पिशवीमध्येच आहे, ते उद्या सकाळी डबा क्लीन करून भरून ठेवेन. जसं मी मगाशी म्हटलं होतं, पुलाव खूप छान झाला होता. मी ग्रेशूचे पप्पा आले त्याच्यानंतरच जेवण केली, मला भूकच नव्हती, थोडंसंच खाल्लं मी. तर खरंच खूप छान झालेला पुलाव. आणि आता हात बसला त्या गोष्टीवर, म्हणजे पहिला एवढी सवय नव्हती, पण आता बऱ्यापैकी सवय झाली, तर आता एवढं काही वाटत नाही. तर सगळ्यांनी छान जेवण केलं. आता ग्रेशूला मी झोपवते, वेळ झाला आता खूप. आणि किचनवरचं पण तेव्हाच्या तेव्हा सगळं आवरून घेतलं. आणि दिवस थोडासा आज रिलॅक्स पण होता, हेक्टिक पण होता. पण दळप एकदाचं झालं, अजिबातच नव्हतं दळप त्यासाठी. आणि उद्या ग्रेशूच्या टिफिनची पण तयारी झाली, म्हणजे उद्या तिला भाजी आणि भाकरी असणार आहे. तर भाकरीचं पीठ तरी आणलं आहे दळून, तर त्या एवढे काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त गव्हाचं पीठ आणावं लागणार, गहू आणावे लागणार आहे. तर बघू उद्या किंवा परवा आणतील हे. आणि थोडा वेळ गप्पा मारत बसलेलो आम्ही. तर आता म्हटलं झोपूया, कारण वेळ झाला आता. परत सकाळचं लवकर उठणं असतं, योगा आहे त्याच्यामुळे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय.